भावांनो बहिणींनो, तुम्हाला माझा मानाचा जय भीम. कसे आहे तुम्ही? मजेत आहे ना? मी पण एकदम मजेत आहे. हा व्हिडिओ आहे 13 एप्रिलचा. 13 एप्रिलला रात्री 12 वाजता, म्हणजेच 14 एप्रिल. 14 एप्रिलला आम्ही इतकं उत्साहात आहे ना, इतकं उत्साहात साजरा केला ना, खूप छान, म्हणजे खूप छान. असं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साठी केक आणला होता आणि तो केक आम्ही रात्री 12 वाजता कापला. आणि तुम्हाला काय सांगू, इतकं छान सेलिब्रेशन केलं ना आम्ही बाबांच्या वाढदिवसाचं. खूप म्हणजे खूप सुंदर केलं. आणि खरंच आहे भावांनो बहिणींनो, आपण खरंच वर्षभर वाट बघतो त्या वाढदिवसाचे. आपण स्वतःच्या वाढदिवसाची पण वाट बघत नाही, एवढी आपल्या बाबांच्या वाढदिवसाची वाट बघतो. तो दिवस आपल्यासाठी खूप आणि खूप लाख मोलाचा आणि महत्त्वाचा दिवस आहे. आम्ही वंदना घेतली, बुद्धवंदना, रात्री 12 वाजता केक कापला आणि मग त्याच्यानंतर DJ लावला. DJ असा लावला ना, अशी बाबासाहेबांची गाणी, अरे रे रे रे, खरंच आहे. काय तुम्हाला सांगू, काही निळी पाखरं, सगळ्यांच्या अंगात तो जल्लोष होता, तो जोश बापाच्या वाढदिवसाचा. इतकं छान वातावरण झालं होतं ना, की डोळ्यामध्ये नाही का एक क्षण टिपून ठेवण्यासाठी, की खरंच यूट्यूब फॅमिलीचा मी धन्यवाद करते की मला हे क्षण आता टिपता येतात. बाबांच्या वाढदिवस इतके छान, इतकं सुंदर रीतीने सगळीकडं अख्ख्या जगात बाबांचा वाढदिवस साजरा होतो. आणि बघा किती छान हा मुलींचा जल्लोष बघा. इतकं म्हणजे वाटत होतं ना, प्रसन्न वातावरण. आम्ही खरंच आहे म्हणजे 13 एप्रिलची पण आम्ही तेवढीच वाट बघतो, कारण 13 एप्रिल पण आमच्यासाठी तेवढीच महत्त्वाची जेवढी 14 एप्रिल आहे. 13 एप्रिलला रात्री आहे ना, आम्ही अक्षरशः आहे ना, रात्री हा डान्स आहे ना आमचा 1:30 वाजेपर्यंत चालला होता. आणि शिवाय पोलीससुद्धा आले नाही किंवा स्पीकरसुद्धा बंद नाही केला आमचा. त्याच्यानंतर आम्ही 1:30 नंतर पुणे स्टेशनला गेलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही अभिवादन केलं रात्री. आणि तुम्हाला काय सांगू, आम्हाला घरी येताना ना अक्षरशः पहाट झाली. तो दिवस, ती रात्र आहे ना आमची संपूर्ण अशी नाही का, म्हणजे जल्लोषमध्येच गेली. अक्षरशः आहे ना, आम्ही 8 वाजल्यापासून जी तयारी करत होतो ना, तर आम्हाला बरोबर पहाटे झाली बाबांचा वाढदिवस साजरा करता करता 14 एप्रिलची. त्याच्यानंतर आम्ही येताना आईस्क्रीम घेतली तिथं, आणि आईस्क्रीम पण खूप छान अशी होती. सगळ्यांना आईस्क्रीम वगैरे घेतली. तर रात्रीचं आपण काय खाणार ना, तर आईस्क्रीम होतीच, त्याच्यामुळे आम्ही आईस्क्रीम वगैरे घेतली. आणि तिथून आहे ना, तुम्हाला काय सांगू, अशी यायची इच्छा पण नव्हती. बाबासाहेबांच्या पुतळ्यावरून इतकं छान वातावरण होतं, असं प्रसन्न वातावरण होतं, जिकडं तिकडे गजबज. चला, बाय.